उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातमीनंतर महायुतीत अलबेल नसल्याचं समोर आलं होतं। अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासही भाजप तयार नसल्याची बातमी समोर आली आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत। येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे। स्थानिक पातळीवर कोणत्या पक्षासोबत युती आघाडी करता येईल याची देखील चाचपणी केली जाते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। महापालिका निवडणुकांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून निरीक्षक नेमले गेले आहेत। याच निरीक्षकांच्या यादीतील एक नाव भाजपला खटकल्यानं त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती नको अशी मागणी केली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे। नवाब मलिकांच्या नावाला भाजपनं कडाडून विरोध केलाय। भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मलिकांच्या नावावर तीव्र आक्षेप घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी नको अशीच भूमिका स्पष्ट केली आहे। आमची भूमिका ठाम आहे। नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असलं तरी त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत। आम्ही तडजोड करू शकत नाही। महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी नको अशी आमची भूमिका आहे। त्याबद्दल आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना सांगितली आहे। नवाब मलिकांसंदर्भात कोर्टानं निर्देश दिले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाही असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे। भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधकांनीही महायुतीला आणि खास करून भाजपला खडे बोल सुनावलेत। नवाब मलिक यांच्या सोबत राष्ट्रवादीची युती होणार नाही असं आशिष शेलार यांची भूमिका मांडली। त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं। त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं। देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं। त्याचं काय झालं ते आपण बघतोय। मला हे आश्चर्यही वाटतं, दुःखही वाटतं, कारण का अनेक वर्ष नवाबबाईंनी आणि आम्ही एकत्र काम केलेले आहेत। माझे कालही आणि आजही आणि उद्याही कौटुंबिक संबंध त्यांच्यावर कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। नवाबबाईंनी काही केलं नाही, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप झाले हे ते पहिल्या दिवसापासून सांगतायत। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आज तर त्यांचे मित्रपक्ष आहेत ना, ते मित्रपक्ष असताना मित्रपक्षावर तुम्हाला मित्रपक्ष म्हणून ते चालतात। जेव्हा पक्ष फोडले तेव्हा नवाबबाई यांना आमदार म्हणून चालले आणि आज जेव्हा संघटना मित्रपक्षाची संघटना वाढतीये तेव्हा नवाबबाईंवर हे आरोप करणं हे काही नैतिकता राहिली आहे का नाही। दरम्यान भाजपनं घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कोण काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष देत नाही। महायुतीमध्ये कुठलीही फूट नसून आमची महायुती भक्कम आहे असं विधान केलं आहे। महापालिकेची निवडणुका काही दिवसांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांची निरीक्षक म्हणून मुंबई या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर आशिष शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जर नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी असेल तर आम्ही राष्ट्रवादीमध्ये युती करणार। नवाब मलिक आमचे ज्येष्ठ सहकारी आहे आणि त्यांचा जे काही न्यायिक प्रक्रिया आहे त्यामध्ये अजून कुठेही ते दोषी आहे असा कुठेही सिद्ध झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यावर अधिक काही कोणी काय बोलले भाष्य करणार नाही। नवाब मलिक एक ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे आणि त्यांना योग्य मुंबईची जबाबदारी दिली गेली। पण आशिष शेलारने ही जी भूमिका घेतली याच्यावर महायुतीमध्ये कुठल्याही फूट नाही। काल देवेंद्र फडणवीस साहेबांचा अजितदादा माझी आमची बैठक काल झाली आणि त्या बैठकीमध्ये असा कुठलाही विषय निघालेला नव्हता। उलट आम्ही एकमेकांच्यावर टीका न करता आम्ही योग्य रीती या निवडणुका आम्ही लढणार। जिथे शक्य आहे तिथे आम्ही युती सुद्धा करणार आणि आमच्या महायुती भक्कम आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात। भाजपनं आक्षेप घेतलेल्या नवाब मलिकांवर नेमके आरोप काय आहेत हे देखील जाणून घेऊया। नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील गोवावाला कंपाऊंड मधील मुनिरा प्लंबर या महिलेची 3 एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप आहे।
ही जमीन बळकावताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांचाही सहभाग होता. मुनिरा प्लंबर या महिलेनं 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी जारी केली होती. पटेलनं त्याचा दुरुपयोग करून गोवावाला कंपाऊंड मधील जमीन मलिक यांच्या कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी ही जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशातून वांद्रे, कुर्ला इथं सदनिका आणि धाराशिव मध्ये शेतजमीन खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणी मलिकांना 2022 मध्ये अटकही झाली होती. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असून ते सध्या जामिनावर आहेत. 2 दिवसांपूर्वीच विशेष PMLA न्यायालयानं नवाब मलिक यांच्यावर आरोप निश्चिती देखील केली आहे. तर या जमिनीच्या व्यवहारातून मिळालेला निधी प्रोसेड्स ऑफ क्राईम म्हणून वापरला गेल्याचंही ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे इतके मोठे आरोप असलेल्या व्यक्तीला अजित पवारांनी स्टार प्रचारक आणि निरीक्षक म्हणून नेमल्यानं भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी महायुतीत नकोच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीनंतर आता भाजपसाठी अजित पवार डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.